ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। कर्ज घेतल्याचा हप्ता का भरला नाही असं म्हणून सुमारे 12 ते 13 जणांनी आकाश पोटे या तरुणाला लाकडी दांडे आणि स्टंपनं मारहाण केल्याची घटना 19 जून रोजी दुपारच्या सुमारास राहुरी कॉलेज परिसरात असणाऱ्या रुबाब हॉटेल या ठिकाणी घडली आहे। आकाश सुनील पोटे या तरुणानं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यामध्ये म्हटलंय की आकाश पोटे यानं सुमारे 2 महिन्यांपूर्वी संदीप थोपटे याच्याकडनं गायांचा व्यवसाय करण्यासाठी फायनान्सवरती 50,000 रुपये कर्ज घेतलं होतं। सदर कर्जाचा दर आठवड्याला 4,000 रुपयांचा हप्ता देण्याचं ठरलं होतं। आकाश पोटे यानं 7 हप्ते भरले होते, 1 हप्ता थकला होता। 19 जून रोजी दुपारी 3च्या सुमारास आकाश पोटे, त्याचा भाऊ किरण पोटे आणि मित्र जितेंद्र बाचकर हे राहुरी कॉलेज परिसरामध्ये असणाऱ्या रुबाब हॉटेल इथे जेवण करून बाहेर आले। तेव्हा आरोपी हॉटेलच्या बाहेर उभे होते। त्यावेळी आरोपी आकाश पोटे याला म्हणाले की तू संदीप थोपटे यांच्याकडनं घेतलेल्या कर्जाचा हप्ता का भरला नाही? त्यावेळी आकाश पोटे त्यांना म्हणाला की माझ्याकडे आता पैसे नाहीयेत, मी उद्या हप्त्याचे पैसे संदीप थोपटे यांना फोन पे वरती पाठवतो असं म्हणाल्याचा राग आल्यानं आरोपींनी आकाश पोटे, किरण पोटे आणि जितेंद्र वाचकर यांना लाकडी दांडे आणि स्टंपनं मारहाण केली आहे। तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे। घटनेनंतर आकाश सुनील पोटे यांच्या फिर्यादीवरनं आरोपी स्वप्नील बोरुडे तसेच संकेत ढगे आणि राहुल तमनर यासह इतर 6 ते 7 तरुण अशा सुमारे 12 ते 13 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।